वॉर्ड क्रमांक 152 सिद्धार्थ कॉलनी बहुजन समाज पार्टीचे उमेदवार लहू कांबळे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। सर्वांचा सहकारी, तुमच्या सर्वांचा आपला माणूस लहू कांबळे यांचा ऑप्शन होत आहे। थोड्याच वेळात ऑफिसचे उद्घाटन सुद्धा सिद्धार्थ कॉलनीतील तमाम जनतेचं मी आभार व्यक्त करतो की माझ्यासारख्याला बहुजन समाज पक्षाने मला इथं उमेदवार दिली आणि बाबासाहेबांचा हत्ती महापालिकेवर पाठवायची मला संधी दिली। संधी मी याच्यासाठी घेतली की जे प्रस्थापित पक्ष आहेत, जे विस्थापित पक्ष आहेत, त्या पक्षाने सिद्धार्थ कॉलनी हा आंबेडकर चळवळीचा बालेकिल्ला असताना देखील या सिद्धार्थ कॉलनीला कुठल्याही कार्यकर्त्याला ज्याने 25, 30, 40 वर्ष काम केलं अशा कुठल्याही कार्यकर्त्याला तिकीट न देता सर्वांनी अशा काही तिकीट दिल्या की त्यांचं मतदान ह्या वॉर्डामध्ये नाही आहे तरीसुद्धा त्यांना तिकीट दिल्या। मग आम्हाला सांगा की आम्ही काय करायचं? मग आम्ही सुद्धा ह्या मैदानामध्ये उतरलो। सिद्धार्थ कॉलनीच्या तमाम जनतेच्या वतीनं जनतेने मला सांगितलं की तुम्ही उभा राहा, आम्ही बाबासाहेबांचा हत्ती आम्ही कॉर्पोरेशनमध्ये महापालिकेमध्ये आम्ही पाठवू। मला आनंद आहे की सिद्धार्थ कॉलनी जनता ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। त्याच्यामुळं माझा विजय हा निश्चित आहे। माझा विजय हा इथल्या प्रस्थापित लोकांच्या विरोधात आहे आणि मी सांगतो की आम्ही महापालिकेमध्ये गेल्या 40 वर्षाचा अनुभव माझ्या पाठीशी आहे। त्यामुळे महापालिकेचे प्रश्न कसे सोडवायचे याचं पूर्ण ज्ञान हे मला आहे आणि मी इथल्या ज्या काही समस्या असतील, समस्या मला माहिती आहे, माझा जन्म इथं आहे, माझी कर्मभूमी आहे, जन्मभूमी आहे, त्यामुळे इथल्या समस्या कशा सोडवायच्या याचं ज्ञान मला पूर्णपणे आहे। त्याच्यामुळं मला कुठेतरी हा प्लॅटफॉर्म मिळावा, बहुजन समाज पार्टीच्या वतीने मला हा प्लॅटफॉर्म मिळालेला आहे कॉर्पोरेशनमध्ये जाण्याचा। आणि मला एकदा जर प्लॅटफॉर्म जर मिळाला, तुम्ही सर्वांनी जर मला बहुमताने निवडून दिलं तर सिद्धार्थ कॉलनीचा काय आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही। मला माहिती आहे की एसआरचा प्रश्न गेल्या 20 वर्षापासून रखडलेला आहे। मी तुम्हाला सांगतो, शाश्वती देतो की एसआरचा प्रश्न मी निवडून आल्यानंतर साधारण 5 ते 6 महिन्यामध्ये सुटेल आणि संपूर्ण सिद्धार्थ कॉलनीला घराचं जे स्वप्न आहे, घरांचं स्वप्न आहे, त्या स्वप्नासारख्या घराला मी निर्माण करून देईल आणि प्रत्येकाला तिथं प्रत्येकाचा विकास झाल्याशिवाय तिथं राहणार नाही। बंधूंनो, आपण सर्वांनी मला साथ द्यावी। येत्या 15 तारखेला जे मतदान आहे ते माझं मतदान तुमच्या सर्वांच्या नशिबानं, सुदैवानं पहिलाच नंबर माझा आहे। त्या मतपत्रिकेवर माझा पहिलाच नंबर आहे आणि त्याच्यामुळं कुठे नाव शोधायचं नाही कोणाचं। जे बाहेरचे उमेदवार जे कोण असतील त्यांनी कुठेही नाव शोधायचं नाही। 1 नंबरला माझं नाव असल्यामुळं सकाळी जायचं लवकर आणि 1 नंबरच्या पुढे समोरील जे बटन आहे हत्तीचं ते बटन दाबायचं आणि आपण घरी यायचं। 16 तारखेला आपला निकाल आहे। 16 तारखेला आपला हत्ती आपण इथं घेऊन नाचणार आहोत। त्यामुळे आपल्या सर्वांच्या वतीनं मी जाहीर आवाहन करतो, कळकळीची विनंती करतो की आपण 15 तारखेला सर्वांनी मला एकजुटीने मला मतदान करावं आणि मला या महापालिकेमध्ये पाठवावं, जेणेकरून आपला विकास लवकरात लवकर होईल। धन्यवाद। जय भीम।